साधा धागा आयुष्यभर जपण्याचं प्रॉमिस देऊ शकतं का? आणि एका समुद्रात नारळ फेकला तर खवळलेला समुद्र शांत होतो, हे खरं आहे का? कधी विचार केलाय का? जेव्हा आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरी करतो तेव्हा आपण फक्त परंपरा पाळतोय की यामागे ओशियनोग्राफी आणि ह्युमन सायकोलॉजीचं लॉजिक दडलंय? या एका धाग्यात आणि एका नारळात समाज आणि निसर्गाला बांधून ठेवण्याची शक्ती आहे. जाणून घेऊयात का? यात काय लॉजिक आहे? नमस्कार, मी अपूर्वा नेमळेकर आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे यात काय लॉजिक याच्या नवीन एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपण दोन अशा सणांबद्दल बोलणार आहोत जे एकाच दिवशी येतात पण त्यांचे उद्देश वेगळे वाटतात. एक भावा बहिणीच्या प्रेमाचा आणि दुसरा अथांग समुद्राच्या पूजेचा. पण या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, बंधन आणि कृतज्ञता. सुरुवात करूया नारळी पौर्णिमेपासून. श्रावण महिना आणि पावसाळा हा काळ आपल्या कोळी बांधवांसाठी उपजीविकेचा ब्रेक आहे. पावसाळ्यात माशांचा ब्रीडिंग सीझन असतो आणि समुद्र रौद्र रूप धारण करतो, म्हणूनच या काळात मासेमारी थांबवली जाते. पण पौर्णिमेच्या दिवशी नेमकं असं काय होतं की कोळी बांधव समुद्राची पूजा करून त्यांच्या बोटी पुन्हा एकदा समुद्रात ढकलतात? तर यामागे आहे शुद्ध ओशियनोग्राफी. श्रावण पौर्णिमेनंतर मॉन्सूनचा जोर ओसरायला लागतो, वाऱ्यांची दिशा बदलते आणि समुद्रांच्या लाटांची फ्रिक्वेन्सी कमी होते. हा तो काळ असतो जेव्हा निसर्ग स्वतःहून सांगतो की तुम्ही आता सेफ आहात. कधी विचार केलाय का की नारळच का? कारण नारळ हे श्रीफळ आहे ज्यात पाणी म्हणजे निसर्ग, पांढरा गर म्हणजे शुद्धता आणि कठीण कवच म्हणजे संरक्षण या तिन्ही गोष्टी आहेत. समुद्राला नारळ अर्पण करणं म्हणजे मानवाने निसर्गाच्या रौद्र रूपाला दिलेला मान आणि त्यांच्या परमिशनची विनंती आहे. इट्स अन इकोलॉजिकल पॅक्ट. कोकणातल्या एका छोट्या गावात अनेक वर्षांपूर्वी एक खवळलेल्या रात्री वरुण देवाने म्हणजेच समुद्राच्या देवाने एका मच्छीमाराची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पावसाळा संपत आला होता पण समुद्र शांत होत नव्हता. त्या मच्छीमाराच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. गावातले लोक घाबरले होते. तेव्हा तो मच्छीमार मध्यरात्री एकटाच एका छोट्या होडीत बसून त्या अंधाऱ्या समुद्रात गेला. लाटा त्याच्या होडीला गिळंकृत करायला टपल्या होत्या. त्याने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आपल्या घरात उरलेला शेवटचा आणि सर्वात सुंदर नारळ समुद्राला अर्पण केला आणि प्रार्थना केली, हे वरुण देवा, तूच आमचा पोशिंदा आहेस. हा नारळ म्हणजे माझा अहंकार आणि माझं सर्वस्व आहे जे मी तुला अर्पण करतोय. असं म्हणतात की तो नारळ पाण्यात पडताच एका सेकंदात ती वादळी हवा थांबली, ढग विरळ झाले आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र त्या शांत समुद्रावर चमकू लागला. तेव्हापासून निसर्गाला शरण जाण्याची आणि त्याच्याबरोबर एकरूप होण्याची ही परंपरा सुरू झाली. ही नुसती कथा नाही तर मानवी मनाचा निसर्गावरचा अतूट विश्वास आहे. आणि याच दिवशी आपण साजरी करतो ती अजून एक परंपरा, रक्षाबंधन. आता तुम्ही मला विचाराल, एका सुती धाग्यामध्ये किंवा राखीमध्ये काय सायन्स आहे? मानवी मेंदू विधींना खूप महत्त्व देतो. जेव्हा एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत असते तेव्हा ती फक्त धागा बांधत नाही, ती एका सायकोलॉजिकल कॉन्ट्रॅक्टवरती सह्या घेत असते. या कृतीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं ज्याला आपण बॉन्डिंग हॉर्मोन म्हणतो. हा हॉर्मोन नात्यांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढवतो. आणि दुसरं आश्चर्यकारक लॉजिक माहितीये? ॲक्युप्रेशर. मनगटाच्या ज्या भागावर राखी बांधली जाते तिथे शरीरातले काही महत्वाचे नर्व एंडिंग असतात. जुन्या काळी हा धागा मनगटावर घट्ट बांधला जायचा ज्यामुळे तुमच्या मनगटावर एक प्रेशर पॉइंट ॲक्टिवेट व्हायचं जो तुमचं मन शांत ठेवायला आणि फोकस वाढवायला मदत करायचा. म्हणजेच तुमचा राग आणि इम्पल्सिव्ह डिसिजन टाळण्यासाठी दिलेला हा एक बायोलॉजिकल रिमाइंडर होता. आहे की नाही भन्नाट?
सण म्हटलं तर जेवण आलंच. आणि या दिवशीचा स्टार कोण आहे? नारळी भात. श्रावणातल्या या गोड पदार्थ मागेही एक मस्त डाएट लॉजिक आहे. पावसाळ्यात आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम मंदावली असते आणि वातावरणात दमटपणाही असतो. अशा वेळी नारळ आणि गुळ याचं कॉम्बिनेशन आपल्या बॉडीसाठी एकदम सुपर फूड म्हणून काम करतं. नारळात असतात हेल्दी फॅट्स आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज जे पावसाळ्यातल्या आजारांपासून आपलं रक्षण करतात. गुळ हे शरीरात उष्णता निर्माण करतो आणि आयर्न पुरवतो. वेलची आणि लवंग पचनाला मदत करतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी नुसती चव नाही बघितली, त्यांनी बदलत्या ऋतूनुसार आपल्या बॉडीला काय हवंय याचा अचूक अभ्यास केला आणि मगच आपल्यासाठी हा मेन्यू सेट केला. तर या पौर्णिमेला जेव्हा तुम्ही नारळ समुद्राला अर्पण करत असाल किंवा तुमच्या भावाच्या हातावर राखी बांधत असाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त सण साजरा करत नाही आहात, तर तुम्ही एका अशा परंपरेचा भाग आहात जी ओशनोग्राफी, ह्युमन सायकोलॉजी आणि न्यूट्रिशन सायन्सचा एक उत्तम संगम आहे. निसर्गप्रती कृतज्ञता आणि माणसांमधला विश्वास हेच तर खरं लॉजिक आहे जे आपल्याला शतकानुशतके एकत्र बांधून ठेवतंय. तुम्हाला यापैकी कोणतं लॉजिक सगळ्यात जास्त आवडलंय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, या नारळी पौर्णिमेला नारळी भात एन्जॉय करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या भागात एका वेगळ्या प्रश्नासह आणि शोधूयात यात काय लॉजिक आहे.